नमस्कार. आज तारीख आहे 22 जून 2025. संध्याकाळचे साधारण 4 ते 5 या दरम्यान मी आहे. सांगली जिल्ह्यातील एका निसर्गरम्य ठिकाणी आलो आहे आणि ज्यांनी मला इथे आणलं आहे त्याचं त्यांनी सांगितलं आहे मला बोलायचं नाही, पण ते पडद्याच्या मागे आहेत. पण एक सुंदर अशा वातावरणात ते मला घेऊन आले. सहज माझी ओळख झाली. कोल्हापूरमध्ये आलेलो नरसोबावाडी येथील दत्त माऊलींचं दर्शन घेऊन आलो आणि सहज ओळख झाली आणि ते म्हणाले माझ्या गावी चला, एक छानपैकी दत्त मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. पहिल्या फुटेजमध्ये म्हणजे शूट केलेलं आहे मी. ते दत्त मंदिर खूप प्राचीन आहे आणि जिथे बसलो आहे ही वनविभागाची जागा आहे. खूप सुंदर आणि खरंच खूप सुंदर असं हे ठिकाण. आज जास्त काही या व्हिडिओत बोलायचं नाही आहे. मी फक्त एक सांगतोय, कितीही तुमचा ताण तणाव असू देत, जिथे तुम्हाला ईश्वरी शक्ती मिळेल, निसर्गाची शक्ती मिळेल, निसर्गाचं सान्निध्य मिळेल, तिथे नक्की जा. कितीही मोठे तणाव असू देत, नक्कीच. तणाव दूर होतील की नाही माहिती नाही, पण तणावाचं प्रमाण नक्कीच कमी होईल. किती आयुष्यात नकारात्मक विचार येत असतील तर सकारात्मकतेकडे पाऊल टाकण्याचं धाडस होईल. ईश्वरी शक्तीची तुम्हाला साथ मिळेल आणि असेच गौरव नावाचे मित्र तुम्हाला भेटतील, जे तुम्हाला योग्य ठिकाणी नेतील. मित्र म्हणतो निसर्गाची साथ तर इथे आहेच, पण गुरु माऊलींचं इथे स्थान आहे, दत्त मंदिर आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल नक्की या. आज शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढंच सांगतोय. धन्यवाद. आजूबाजूचा परिसर बघा, सुंदर असा परिसर आहे. उंच ठिकाणचं असं नयनरम्य असं हे ठिकाण. शहराच्या मधोमध असलेले हे टेकडीवरचं दत्त मंदिर. चला तर इथेच थांबतोय. बरंच काही बोलायचं आहे. काय 2-4 दिवसात घडलं हे सांगायचं आहे. कुडाळला पोचल्यानंतर नक्कीच त्यावर मी भाष्य करेन. पण तोपर्यंत शांत राहतोय, मनशांतीच्या शोधात आलोय आणि ईश्वरी शक्तीशी संवाद साधायला आणि निसर्गाच्या सान्निध्यात गौरवसारखे मित्र भेटलेत, त्यांच्याशी आगळा वेगळा आयुष्याबद्दलचा काही संवाद साधायला. धन्यवाद.